वळ्या आता पुढील बातमीकडे. सध्या सांगली शहरातच काय पण सांगली विधानसभा मतदारसंघात शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांचे मोठे छायाचित्र असलेली अमरनाथ यात्रा संबंधित होर्डिंग झळकली आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. परंतु जिल्ह्यातील एकाही भाजप नेत्याचा फोटो या होर्डिंगवर नाही. एकंदरीत यात्रा अमरनाथची आणि तयारी विधानसभेची असा प्रकार असल्याचं यामधून स्पष्टपणे जाणवत आहे. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. सलग 2 वेळा त्यांनी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला. ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही झाले. विद्यमान भाजपा आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी खासदार संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जातात. माधवनगरच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांची वेगवान वाटचाल आहे. परंतु आमदार होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी भाजपाने दिलेल्या उमेदवाराचा म्हणजेच सुधीरदादा गाडगीळ यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला. पण सध्या सगळी राजकीय समीकरणे बदललेली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मराठा वोट बँकेने मोठा फटका दिल्याची सर्वत्र चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमधूनही मराठा उमेदवाराला भाजप उमेदवारी देईल असा आडाखा बांधून शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी तयारी चालवली आहे. अर्थात सांगली शहरातून पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील असे अनेक मराठा इच्छुक भाजपमधून असू शकतात. प्रत्येक उमेदवाराची कमी अधिक बाजू आहेत. त्यामध्ये शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या पाठीशी माधवनगर, बुधगावसारखी मोठ्या मतदानाची गावे एक गठ्ठा राहू शकतात. संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचे पाठबळ द्या त्यांच्या जमेच्या बाजू असू शकतात. अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने पप्पू डोंगरे यांच्यासोबत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकले. जिल्ह्यातील अन्य कोणत्याही नेत्याचा फोटो या होर्डिंगवर नाही. एकंदरीत यात्रा अमरनाथची आणि तयारी विधानसभेची असा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.